मित्रांनो, तुम्ही बघत असाल स्क्रीनवर बॅकग्राऊंडला मी डॉक्टर प्रतिमा इंगोले आणि वपू काळे या थोर कथाकारांचे फोटो ठेवले आहेत. या दोघांच्याही 2 कथा पुढे आपल्याला अभ्यासायच्या आहेतच. तुर्तास आपण साहित्य प्रकार समजून घेऊया. साहित्याचे विविध प्रकार आहेत, जसे कथा, कादंबरी, नाटक, कविता, आत्मचरित्र, प्रवास वर्णन, ललित, निबंध इत्यादी असे अनेक साहित्य प्रकार आहेत. मित्रांनो, 11वीच्या वर्गात आपण नाटक या साहित्य प्रकाराचा अभ्यास केला. आता आपण 12वीच्या वर्गात कथा या साहित्य प्रकाराचा अभ्यास करणार आहोत. आपण प्रथम कथेचा जन्म कसा झाला ते पाहूया. माणूस आपले अनुभव व कल्पना जेव्हा दुसऱ्याला सांगू लागला तेव्हाच गोष्ट जन्माला आली. कथ या मूळ धातूपासून कथा हा शब्द रूढ झाला. कथ म्हणजे सांगणे किंवा निवेदन करणे असा त्याचा अर्थ होतो आणि गोष्टीतून विविध अनुभव व कल्पनांचेच निवेदन केलेले असते. म्हणूनच गोष्टीला पुढे कथा असे संबोधले जाऊ लागले. कथेचा जो मूळ हेतू होता तो म्हणजे मनोरंजन करणे व अप्रत्यक्षपणे बोध करणे. आजही कथेच्या स्वरूपात विविध बदल होत गेलेले असले तरी हे मूळ हेतू कायम आहेतच. आजच्या काळात जशी रेडिओ, टी व्ही, संगणक, मोबाईल, इंटरनेट, व्हिडिओ गेम, लॅपटॉप, आयपॅड अशी विविध करमणुकीची साधने आहेत, तशी पूर्वीच्या काळी फारशी नव्हती. मग साहजिकच रोजच्या विविध घडामोडींवर चर्चा करणे, तासनतास गप्पा मारणे हा करमणुकीचा एक भाग होऊन गेला. बरे, रोज कुठल्या घटना घडणार? मग काही कल्पक गप्पीदासांनी काल्पनिक गोष्टी सांगायला सुरुवात केली आणि ऐकणाऱ्यांनाही त्या आवडू लागल्या. त्यांचे मनोरंजनही होऊ लागले. यातूनच कथा, कथेकरी आणि कथाकारांचा जन्म झाला. कथा या शब्दाचा शब्दशः अर्थ गोष्ट, कहाणी, हकीकत असा होतो. बऱ्याच वेळा एखादा माणूस दुसऱ्याला काही सांगताना म्हणत असतो, आज मी तुम्हाला एक मजेदार गोष्ट सांगतो, किंवा आज मी तुम्हाला एक आगळी वेगळी कहाणी सांगणार आहे, किंवा आज मी तुम्हाला एक घडलेली हकीकत सांगतो. या तीनही शब्दांचा अर्थ कथा या शब्दाशी साधर्म्य दर्शवणारा आहे. मित्रांनो, सुरुवातीला मौखिक परंपरेतून सुरू झालेली ही कथा पुढे लिखित स्वरूपात स्थिरावली व चांगलीच लोकप्रियही झाली. मग लिखित स्वरूपात अवतरलेली ही कथा म्हणजे नेमकं काय ते आपण समजून घेऊया. प्रारंभी बोध देण्यासाठी व नंतर मनोरंजन करण्यासाठी कथा लिहिली जाऊ लागली. नंतर एखादा विचार, भावना, चित्ताकर्षक घटना वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथा लिहिली जाऊ लागली. अशा या कथेत काय काय असते त्याचा आपण विचार करूया. कथेत घटना असते. घटनेशिवाय कथा लिहिलीच जाऊ शकत नाही. कथेत कथानक असते. काही ठराविक पात्रे असतात. कथेत स्थळ, काळ, वेळ यांचा उल्लेख केलेला असतो. कथेला किंवा कथेच्या विषयानुसार वातावरण असते. कथेत विविध पात्रांमधील ताणतणाव, संघर्ष व नात्यांची गुंतागुंत देखील असते. या सर्वांचा एक उत्कर्ष बिंदू असतो, म्हणजेच क्लायमॅक्स असतो. धक्कादायक किंवा अनपेक्षित शेवट असतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कथेला सुयोग्य आणि उत्तम शीर्षक असते. बऱ्याच वेळा कथेच्या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करा अशी कृतीही आपल्याला दिली जाते. कथेच्या शीर्षकावरून कथेत काय आहे याचा चाणाक्ष वाचकाला अंदाज येत असतो. या प्रकरणात कथेची जी व्याख्या आपल्याला सांगितलेली आहे ती आपण बघूया. एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा होय. व्याख्या आपण अधिक स्पष्ट करूया. समजा मी एक कथा सांगायला सुरुवात केली. कल्याण शहरात एक राजा नावाचा मुलगा आपल्या आईसोबत राहत होता. ते खूप गरीब होते. आई कष्टाळू होती, पण राजा आळशी होता. आता कथेच्या सुरुवातीलाच आपल्याला घटनेचे स्थळ कळाले. स्थळ कोणते आहे? कल्याण. आई राजाला नेहमी म्हणायची, बाळा काहीतरी काम करत जा, आळस माणसाचा शत्रू आहे. पण राजा तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचा. दिवस असेच चालले होते. पण अचानक जगात कोरोना नावाच्या साथीच्या आजाराने थैमान घातले. कल्याण शहरातही ही महामारी येऊन थडकली. आता आपल्या कथेतील काळ निश्चित झाला बरं का. पुढे 5-10 वर्षांनी ही कथा वाचली गेली तर
2020 सालची ही घटना आहे हे लक्षात येईल. आता कथा आपण पुढे घेऊन जाऊया. एक दिवस राजाच्या आईला ताप आला. त्याने तिला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी तपासणी केली व कोरोना पॉझिटिव्ह असे निदान केले. राजा आणि त्याची आई खूप घाबरले. डॉक्टर म्हणाले, घाबरू नका, व्यवस्थित उपचार केले आणि पथ्य पाळले तर हा आजार नक्की बरा होऊ शकतो. राजाच्या आईला ॲडमिट केले व राजाची चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे त्याला होम क्वारंटाईन होण्यास सांगितले. आता आपल्या कथेतील पात्र लक्षात घ्या. आई, राजा आणि डॉक्टर. आणखी शेजारी पाजारीही आपल्याला वाढवता येऊ शकतात आणि त्यांच्या मुखी चटपटीत संवादही लिहिता येऊ शकतात. यांच्या परस्पर संबंधातून आपल्याला घटना लक्षात आली. घटना कोणती? राजाच्या आईला कोरोना झाला. आता आपली उत्कंठा वाढली बघा. पुढे काय होणार? म्हणजे राजाची आई बरी होणार का किंवा तिचा मृत्यू होणार? राजाचे काय होणार? तो या संकटाचा सामना कसा करणार? कथेचा हेतू मनोरंजन असेल तर राजाच्या मनस्थितीबरोबरच दैनंदिन जीवनातील त्याची तारांबळ दाखवता येईल. शेवट सकारात्मक करायचा की नकारात्मक करायचा हे सर्वस्वी लेखकाच्या मनावर अवलंबून आहे. म्हणजेच वाचकाची उत्कंठा शेवटपर्यंत वाढत जाईल. मी फक्त कथेची व्याख्या स्पष्ट करण्यासाठी ही कथा सांगितली. कथेचा शेवट तुम्ही आपापल्या परीने करावा. आता कथेची पूर्वपीठिका जरा पाहू गेल्यास आपल्या असं लक्षात येईल की 1890 मध्ये हरिभाऊ नारायण आपटे यांनी करमणूक या साप्ताहिकाची सुरुवात केली व त्यातून कथा प्रकाशित केल्या. साप्ताहिकाच्या नावावरूनच कथेचा, करमणुकीचा किंवा मनोरंजनाचा हेतू स्पष्ट होतो. विद्यार्थी मित्रांनो, लिखित स्वरूपातील विचार वाचकांपर्यंत विविध माध्यमातून पोहोचवले जाते. रोज प्रकाशित होते त्याला आपण दैनिक किंवा वर्तमानपत्र असं म्हणतो. वर्तमानपत्रांना धावपळीचे साहित्य असंही म्हटलं जातं बरं का. असो, आठवड्याला प्रकाशित होते त्याला साप्ताहिक म्हणतात. 15 दिवसांनी प्रकाशित होते त्याला पाक्षिक म्हणतात. महिन्याला प्रकाशित होते त्याला मासिक म्हणतात. तर वर्षाला प्रकाशित केले जाते त्याला वार्षिक म्हणतात. या व्यतिरिक्त काही विशेष अंक असतात. दिवाळी अंक, वर्धापन विशेष अंक, पुण्यतिथी विशेष अंक किंवा शाळा महाविद्यालयांचे देखील वार्षिक अंक निघत असतात, ज्यात अहवालाबरोबरच विद्यार्थ्यांचे लेख, कविता व कथा छापल्या जातात. मित्रांनो, लिखित स्वरूपातील कथा लोकप्रिय करण्यात हरिभाऊ नारायण आपटे यांचा सिंहाचा वाटा आहे. हे एक थोर कादंबरीकार होते. त्यांनी कादंबरी लेखनाबरोबरच दैनंदिन जीवनावरील सोप्या व हृदयस्पर्शी अनेक कथा लिहिलेल्या आहेत. त्यांचाच हा फोटो इथे आपल्याला दिसतो आहे. आपण बघूया कथेची वाटचाल. कथेच्या स्वरूपात कालानुरूप बदल होत गेले. गोष्टीपासून सुरू झालेली कथा लघुकथा, नवकथा आणि आधुनिक कथा अशी टप्प्याटप्प्याने विकसित होत गेली. गोष्ट प्रथम जेव्हा सांगितली जाऊ लागली आणि मौखिक स्वरूपातून लिखित स्वरूपात आली तेव्हा बोध देणे आणि मनोरंजन करणे हाच खरा उद्देश होता. हरिभाऊ नारायण आपटे यांच्या काळातील गोष्ट दैनंदिन जीवनाशी निगडीत होती. तेव्हा साधी, सोपी, हृदयस्पर्शी अशी कथेची भाषाशैली होती. पुढे गोष्टीने जेव्हा लघुकथेचे रूप धारण केले तेव्हा तिच्या स्वरूपात खूपच बदल झाला. कथेमधून सामाजिक विषय हाताळला जाऊ लागला. सामाजिक समस्येला कथेतून वाचा फोडली जाऊ लागली. उदाहरणार्थ, तत्कालीन बालविवाह म्हणजे अगदी जरठ बालविवाह, विधवा विवाह, हुंडाबळी, जातीभेद, गावगुंड्या इत्यादी सामाजिक समस्या कथेचा विषय होऊ लागल्या. कथेच्या विकासाची वाटचाल एवढ्यावरच थांबली नाही. आशय व अभिव्यक्तीत आमूलाग्र बदल होऊन ती नवकथेच्या रूपात मिरवू लागली. याच दरम्यान कथेच्या लेखनतंत्रातही अनेक प्रयोग झाले. प्रादेशिक व बोलीभाषेचा साजशृंगार याच काळात तिने केला. अनेक ग्रामीण कथाकार, दलित लेखक, लेखिका उदयाला येऊ लागले. आपापल्या अनुभवविश्वाचे दालन कथेसाठी त्यांनी खुले केले. शंकर पाटील, रारम बोराडे, भास्कर चंदनशिव, आप्पासाहेब खोत अशा ग्रामीण कथाकारांनी सामान्य माणसाला कथेचा नायक केले. शाहीर अण्णाभाऊ साठे, शंकरराव खरात, बाबूराव बागुल इत्यादी थोर दलित साहित्यिकांनी वास्तववादी कथा लिहून मराठी कथेला समृद्ध केले. तसेच चिवी जोशी, दमा मिराजदार, रमेश मंत्री, मुकुंद टांगसाळे इत्यादी विनोदी लेखकांनीही विनोदी कथा लिहून कथेला बहुआयामी केले.
आधुनिकतेपर्यंत येऊन पोचलेल्या कथेच्या प्रत्येक टप्प्यावर कथा लेखिकांचे योगदान देखील खूप मोलाचे आहे. कुसुमावती देशपांडे, ज्योत्स्ना देवधर, शैलजा राजे, गौरी देशपांडे अशा नामवंत लेखिकांनी स्त्रियांचे अनुभव कथेच्या माध्यमातून व्यक्त करून कथेचा प्रवाह आणि आशय वृद्धिंगत केला आहे. आधुनिक कथेमध्ये विषयाचे वैविध्य वाढले. केवळ घटनेचे कथन करण्यापेक्षा कथा मनोविश्लेषण करू लागली, मानवी जीवनाचा वेध घेऊ लागली. एकूण काय तर आशय आणि अभिव्यक्तीत परिवर्तन होऊन कथा सामर्थ्यवान झाली. यानंतर आपण कथेचे प्रकार बघूया. कथेच्या स्वरूपावरून, आशय व विषयावरून कथेचे विविध प्रकारात आपल्याला वर्गीकरण करता येऊ शकते. जसे लघुकथा, दीर्घकथा, रूपक कथा, गूढ कथा, भय कथा, अद्भुत कथा, विज्ञान कथा, विनोदी कथा, ग्रामीण कथा, दलित कथा, याशिवाय बोधकथा, नीतिकथा, पौराणिक कथा, ऐतिहासिक कथा असे विविध कथा प्रकार आपल्याला सांगता येतील. आता आपण कथेचे घटक बघूया. प्रास्ताविकात या घटकांची थोडीफार चर्चा आपण केलेली आहे. आता सविस्तर माहिती करून घेऊया. कथेचा पहिला घटक म्हणजे कथाबीज. कथा ज्या मूळ घटनेवर बेतलेली असते त्या घटनेलाच कथाबीज असे म्हणतात. कथेची अख्खी इमारत या कथाबीजावरच उभारलेली असते. कथाबीज जेवढे सकस तेवढी ती कथा सरस असे म्हणता येईल. कथेचा दुसरा घटक म्हणजे कथानक. कथेच्या मूळ घटनेत प्रसंग, पात्रांच्या कृती, त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये, वातावरण यांचा तपशील हळूहळू उलगडत जातो. या सर्वांच्या एकत्रीकरणातून लेखक आपला भावाशय कथन करतो. यालाच कथानक असे म्हणता येईल. कथेचा तिसरा आणि महत्त्वाचा घटक म्हणजे पात्रचित्रण. लेखक कल्पकतेने एखाद्या व्यक्तीची वृत्ती, कृती, उक्ती, जीवनदृष्टी, वागण्याची पद्धत यांच्या माध्यमातून एक शब्दरूप प्रतिमा तयार करतो. या शब्दरूप प्रतिमेलाच पात्र असे म्हणतात. हे पात्र जेवढं वास्तववादी रेखाटलं जातं तेवढी ती कथा प्रभावी ठरत असते. कथेचा चौथा घटक म्हणजे वातावरण निर्मिती. कथेच्या यशात स्थळ काळाबरोबरच वातावरणाचाही मोठा वाटा असतो. सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय वातावरणाचा कथेतील पात्रांवर प्रभाव पडलेला असतो आणि या वातावरणाचे यथार्थ वर्णन कथेची रंजकता वाढवत असते. कथेचा पाचवा घटक म्हणजे नाट्यमयता किंवा संघर्ष. कथेत चांगल्या वाईटाचा संघर्ष असतो. त्यातून नाट्य निर्माण होते. अर्थात आनंद आणि सुखात्मक घटनांतूनही नाट्यमयता निर्माण होत असते आणि कथेतील ही नाट्यमयताच वाचकांच्या मनाची पकड घेत असते. कथेचा पुढचा घटक आहे संवाद. नाटकात फक्त पात्रांची कृती आणि संवाद असतो. कथेत मात्र लेखकाच्या निवेदनासह पात्रांचे चटपटीत, आकर्षक, प्रवाही पण व्यक्तिरेखेला साजेसे संवाद असतात. या संवादांच्या जोरावरच लेखक एखाद्या पात्राच्या माध्यमातून आपले विचार वाचकांपर्यंत पोहोचवत असतो आणि अर्थपूर्ण संवाद कथेला एक वेगळीच उंची प्राप्त करून देत असतात. कथेचा सातवा आणि शेवटचा घटक म्हणजे भाषाशैली. कथेत साधारणतः प्रमाण भाषा व बोली भाषेची सरमिसळ केलेली असते. परंतु ग्रामीण व दलित लेखकांनी केवळ बोलीभाषेचा वापर करूनही कथेच्या रचना सौंदर्यात भर घातलेली आहे. बऱ्याच वेळा कथेतील कथानकाबरोबरच एखाद्या लेखकाच्या वैशिष्ट्यपूर्ण भाषाशैलीची भुरळ वाचकाला पडत असते आणि त्या कथालेखकाचा चाहता वर्ग हळूहळू वाढत जातो. असो, या घटकांशिवाय प्रारंभ, मध्य, शेवट असे कथेचे साधारणपणे 3 टप्पे मानले जातात. कथेची सुरुवातच वाचकांच्या मनाची पकड घेणारी असते. मध्यावर येता येता वाचक कथानकात गुंतत जातो व अनपेक्षित शेवट कथेचा उत्कर्ष बिंदू गाठत असतो. कथेचे घटक तर आपण बघितले. आता कथेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत ते जाणून घेऊया. कथेचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे कथा मनोरंजन करते. कथा विलक्षण मनोरंजक असते. तिच्या या वैशिष्ट्यामुळेच मराठीत सर्वात जास्त वाचला जाणारा साहित्य प्रकार कथाच आहे. कथेच्या मनोरंजकतेमुळेच तिला दिवाळी अंकामध्ये मानाचे पान दिले जाते.
आज मनोरंजनाची कितीही साधने उपलब्ध असली तरी बालमनाच्या मनोरंजनाचे पहिले साधन किंवा माध्यम म्हणूया हवं तर गोष्टच आहे. छोटी मुलं गोष्ट ऐकायला सदैव उत्सुक असतात. ते कथेच्या मनोरंजकतेमुळेच. माणूस गोष्टी वेल्हाळ झाला तेही कथेच्या याच वैशिष्ट्यामुळे. कथेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे कथेमुळे सुसंस्कार होतात. कथेत संस्कार करण्याची जबरदस्त ताकद असते. मनोरंजनाबरोबरच कथेच्या माध्यमातून मूल्यविचार रुजविता येतात. मानवता, सत्य, समता, न्याय, बंधुभाव, धैर्य, दया, सहकार्य इत्यादी मूल्ये कथेतून सहज शिकवता येतात. मानवी मूल्यांची कदर करणारी आदर्श व्यक्तिमत्वे कथेतून रेखाटलेली असतात. प्रसंगी सामान्य माणूस देखील आभाळ एवढा मोठा कसा होऊ शकतो हे बोधकथेतून वाचकांच्या मनावर ठसवता येते. कथेचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे कथा वाचकांची उत्कंठा वाढवते. कथा वाचताना आता पुढे काय होणार अशी उत्सुकता वाचकाच्या मनात वाढत जाते. कथेतील पात्रांचे भावविश्व जाणून घेण्याची जिज्ञासा जागी होते. वाचकांची उत्कंठा वाढवण्यासाठी कथालेखक फ्लॅशबॅक लेखनशैली, अफलातून नाट्य किंवा धक्कातंत्राचाही वापर करीत असतो. अनपेक्षित शेवट कथेची पकड शेवटपर्यंत धरून ठेवतो. कथेचे चौथे वैशिष्ट्य म्हणजे कथा एककेंद्रीय असते. कथेचा पट छोटा असतो. कादंबरीच्या तुलनेत कथेचे स्वरूपच स्फुट असते. कथेतील प्रसंग, पात्रे, वातावरण मर्यादित असते. म्हणूनच कादंबरी वा नाटकासारखी ती बहुकेंद्री नसून एककेंद्री असते असे म्हणता येईल. कथेचे पाचवे वैशिष्ट्य म्हणजे कथा भूतकाळात लिहिली जाते. कथेत हकीकत सांगितली जाते. घडून गेलेली घटना किंवा प्रसंग कथेत असतात. साहजिकच त्यासाठी भूतकालीन निवेदनशैली वापरली जाते. उदाहरणार्थ, एक गाव होते, तिथे एक दानशूर माणूस राहायचा, अशी वाक्यरचना असते. कथेचे सहावे वैशिष्ट्य म्हणजे कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो. कथा पात्रांच्या माध्यमातून मानवी जीवनाचा थेट वेध घेते. समजा कथेतील पात्र नर्स असेल तर तिच्या जीवनात घडणाऱ्या घटनांमुळे तिच्या मनात जी भावनांची, विचारांची उलथापालथ होते तिचा धांडोळा घेतला जातो. प्रत्येक प्रसंगातील तिच्या मानसिकतेचा वेध घेतला जातो. मग कथेचा नायक कोणी असो त्याच्याही जीवनाचा वेध घेतलेला असतो. बरं, कथेला कोणताही विषय वर्ज्य नसतो. राजाराणीची गोष्ट असते तशी गरीब, भिकारी, बेरोजगाराचीही असू शकते. अगदी किडा मुंगी देखील कथेचा विषय असू शकते. कथेचे सातवे आणि शेवटचे वैशिष्ट्य म्हणजे कथेचे सादरीकरण करता येते. कथा केवळ वाचनीय नसते तर ती श्रवणीय देखील असते आणि त्यामुळेच तिचे सादरीकरणही करता येते. अनेक शाळा, महाविद्यालयातून कथाकथनांच्या स्पर्धा घेतल्या जातात. अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने मनोभावे सांगणे आणि एकचित्ताने ऐकणे अशी सांस्कृतिक देवघेव होत असते. विद्यार्थी मित्रांनो, कथेचे सादरीकरण ही एक कला आहे. अर्थात भाषेची जाण, शब्दोच्चार इत्यादी भाषिक कौशल्यांचा सराव केला तर कथाकथनाचे तंत्र कोणालाही अवगत होऊ शकते. कथा दोन पद्धतीने सादर करता येऊ शकते: अभिवाचन आणि कथाकथन. अभिवाचनामुळे कथा श्रोत्यांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचवण्यास मदत होते. कथेचे अभिवाचन एकाच व्यक्तीने न करता अनेकांनी केले तर आवाजातील एकसुरीपणा टाळता येतो. संवादातील चढउतार, चटपटीतपणा, शब्दफेक यामधील वैविध्यांचा श्रोत्यांना आनंद घेता येतो. कथेचे अभिवाचन करताना पार्श्वसंगीत, प्रकाश योजना, नेपथ्य यांचा तारतम्याने वापर केला तर कथेचे सादरीकरण अधिक परिणामकारक होऊ शकते. कथाकथन हा कथा सादरीकरणाचा सर्वोत्तम मार्ग आहे. मात्र यासाठी कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला भाषेच्या ज्ञानाबरोबरच वाचिक अभिनयाचीही जोड देता यायला हवी. वाचिक अभिनयामध्ये स्वराघाताला विशेष महत्त्व असते. त्यासाठी नेमकी शब्दफेक, आरोह, अवरोह यांचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक असते. पात्र रचनेनुसार संवादातील वेगळेपणा, आवाजातील बदल कथाकथनाची लज्जत वाढवण्यास कारणीभूत ठरत असतो. प्रत्येक कथा
कथाकथनासाठी योग्य असतेच असे म्हणता येणार नाही. त्यासाठी योग्य कथेची निवड करता यायला हवी. लेखकाच्या मूळ संहितेला धक्का लागणार नाही याची देखील काळजी घ्यावी लागते. याशिवाय कथाकथन करताना सादरीकरणाचा वेळ, श्रोत्यांचा अवधान काळ याचेही भान राखावे लागते. एकूणच कथा या साहित्य प्रकाराचा अभ्यास करताना एक गोष्ट आपल्या लक्षात येते की भाषा सौंदर्य, आशय सौंदर्य, अभिव्यक्ती विशेष, सादरीकरण, मनोरंजन आणि बोध या विशेषांमुळे कथा आजही लोकप्रिय आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये या प्रकरणाच्या शेवटी काही प्रमुख कथाकार व त्यांच्या कथासंग्रहांची यादी दिलेली आहे. त्यापैकी काही मोजक्याच कथाकारांचा मी येथे उल्लेख करतो आहे. आपण मात्र पाठ्यपुस्तकातील ती यादी काळजीपूर्वक वाचावी. वि. स. खांडेकर हे एक थोर कादंबरीकार होते. मराठी साहित्यातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार यांनाच मिळालेला आहे. ययाती, अमृतवेल, हिरवा चाफा, क्रौंचवध अशा कितीतरी कादंबऱ्या त्यांच्या गाजलेल्या आहेत. यांनी कथा लेखनामध्ये रूपक कथा लिहून एक आगळा वेगळा पण यशस्वी प्रयोग केला. हा यांचा खास विशेष आपल्याला सांगता येईल. फुले आणि दगड हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. यानंतर शंकर पाटील हे एक ग्रामीण कथालेखक. टारफुला ही त्यांची गाजलेली कादंबरी आहे. वळीव, धिंड इत्यादी कथाही खूप गाजल्या. ते स्वतः कथाकथनाचे कार्यक्रम करीत असत. एक गाव, 12 भानगडी, पिंजरा, भुजंग अशा अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांच्या पटकथाही त्यांनी लिहिलेल्या आहेत. यानंतर अण्णाभाऊ साठे. मूळ यांचं नाव तुकाराम भाऊराव साठे, परंतु अण्णाभाऊ साठे नावानेच ते प्रसिद्ध आहेत. शोषित वर्गाची शोकांतिका त्यांनी आपल्या कथांमधून नेहमीच मांडली. त्यांचा कृष्णाकाठच्या कथा हा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. याशिवाय शाहीर म्हणून ते लोकप्रिय होते. फकीरा, रूपा, चित्रा, रानगा, रानबोक्का, चिराग नगरीतली भूत अशा कितीतरी त्यांच्या पुस्तकांची आपल्याला नावं सांगता येतील. त्यांच्या फकीरासारख्या कादंबरीवर चित्रपटही काढला गेलेला आहे. यानंतर दमा मिराजदार हे एक विनोदी लेखक. माझ्या बापाची पेंड, मिराजदारी ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत. जयंत नारळीकर यांनी वैज्ञानिक कथा लिहिल्या. यक्षाची देणगी हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. विभावरी शिरूरकर या ख्यातनाम कादंबरीकार आहेत. यांचं माहेरचं नाव बाळूताई खरे, सासरचे नाव मालती बेडेकर, परंतु विभावरी शिरूरकर या टोपण नावानेच त्यांनी लेखन केलेले आहे. शबरी ही त्यांची अत्यंत गाजलेली कादंबरी आहे. कळ्यांचे निश्वास हा यांचा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. यानंतर विजया राज्याध्यक्ष, विदेही, अनोळखी, अकल्पित, हुंकार, अखेरचे पर्व, उत्तरार्ध असे अनेक कथासंग्रह त्यांनी लिहिले. अधांतर हा त्यांचा पहिलाच कथासंग्रह खूप लोकप्रिय झाला. यानंतर उर्मिला पवार. 6वं बेट हा त्यांचा पहिला कथासंग्रह 1988 मध्ये प्रकाशित झाला. चौथी भिंत हा त्यांचा कथासंग्रह 1989 मध्ये प्रसिद्ध झाला. आणि आयदान हे यांचं आत्मचरित्र खूपच गाजलेलं आहे. अशा अनेक कथाकारांनी कथा हा साहित्यप्रांत समृद्ध केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपले हे प्रकरण संपले.